निमिताई, हे बघ ना. काय? धनदादानी एक भारी कॉम्पिटिशन शोधली आहे. तिथे ना मस्त मस्त गेम्स आहेत. तुम्ही पार्टिसिपेट करणार ना? नाही असीम, मला नाही करायचे पार्टिसिपेट. तुझा तुझी स्कूलची तयारी कर. ओके. निवी, निवी, मला माफ कर ना. मला एकदा माफ कर. मी पुन्हा असं नाही वागणार. तुझा माफी मागण्याचा स्पर्धेशी काही संबंध नाहीये धन्या. मला ही स्पर्धा नाही करायची. निवी, हे बघ, एक मिनिट माझं फक्त ऐकून घे. तू याकडे फक्त स्पर्धा म्हणून बघतीयस, पण मी स्पर्धा म्हणून नाही, एक संधी म्हणून बघतोय. निवी, आपण ही स्पर्धा जिंकलो ना तर आपल्याला 1.5 लाख रुपये मिळतील आणि आपण अश्विनी वहिनीचे सगळे पैसे परत करू शकतो ग. नाहीतर अश्विनी वहिनी या पैशांवरून काय करेल तुला माहिती आहे ना. निवी, एकदा तरी विचार कर. निमिताई, धनदादा बरोबर बोलतोय. प्लीज हो म्हण ना. निवी, असीमचं तरी ऐक. निवी, मी का म्हणतो, तू एकदा बघ तरी. बघ. ही स्पर्धा आपण कशी जिंकणार धन्या? ह्यात क्लिअरली लिहिलंय की नवरा बायकोचं नातं किती घट्ट आहे आणि त्यांच्यातले संवाद किती आहेत ह्याची परीक्षा कम स्पर्धा आहे ही. आपण जगासाठी नवरा बायको आहोत धन्या. खरं तर आपण मित्रमैत्रीण आहोत. मग कशी जिंकणार आपण ही स्पर्धा? जिंकणार आपण निवी, जिंकणार. निवी, मी तुला एकदा बोललो होतं, आठवते? नवरा बायकोचं नातं घट्ट तेव्हाच होतं जेव्हा ते दोघं चांगले मित्रमैत्रीण होतात. आणि आपण तर पहिल्यापासूनच आहोत. आपल्याला एकमेकांचं सगळ्यातलं सगळं माहिती आहे निवी. उलट आपली मैत्रीच हीच आपली ताकद आहे ना. आणि मला माहिती आहे आपली मैत्रीच आपल्याला जिंकवणार. राईट ताई, तुम्हीच जिंकणार. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हा, ठीक आहे. तसाही दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. म्हणजे तू या स्पर्धेत भाग घ्यायला तयार आहेस? थँक यू ताई. अरे जिंकलो नाही होत आपण. जिंकणार निवी, जिंकणार. 100% जिंकणार. काय रे असीम? राईट ताई, थिंक पॉझिटिव्ह. अजून देऊ? पोटभर खा. नको, बस. काय रे, कुठे निघालत? ते जरा एक काम आहे, पण त्याआधी मला जरा अश्विनी वहिनीशी बोलायचं आहे. मला कन्व्हिन्स करायला आला असाल तर काही उपयोग नाहीये. मी कन्व्हिन्स होणाऱ्यातली नाही आता. माझी अट कायम आहे. माझे पैसे व्याजासहित परत करा, नाहीतर मग हा. नाही, तशी वेळच येणार नाही अश्विनी वहिनी. काय? आम्हाला फक्त उद्या संध्याकाळपर्यंतची वेळ दे. उद्या संध्याकाळपर्यंत मी तुझे सगळे पैसे परत करेन. म्हणजे कसं, असीमला इथून कुठे जायची गरजच पडणार नाही. करा, तुम्ही नाश्ता करा. असीम, नेवी, निघूया. येतो नेक्स्ट आहे. याला लॉटरी वगैरे लागली की काय? नाही नाही, याचा आधीच नशीब फुटकं. याला कसली लॉटरी लागतीये? हा धन्या माझ्या समोर एवढा कॉन्फिडन्स कसा काय झाडून गेला? काहीतरी घोळ नक्की आहे. जाऊन बघावं लागेल. धन्या, तू उद्या पैसे देशील असं अश्विनी वहिनीला कसं सांगू शकतोस? आपण स्पर्धेत अजून भाग नाही घेतलाय. मग तू एवढ्या कॉन्फिडेंटली कसं म्हणालास? हे बघ निवी, मी अश्विनी वहिनीचे पैसे परत करणार म्हणजे करणार. विश्वास ठेव माझ्यावर. चल असे. अहो, यश उद्याच्या उद्या एवढे पैसे आणणार असं म्हणतोय. कसं जमणार आहे त्याला? काही काही चुकीचं काम तर नसेल ना करत यश? मालती, यश काहीही चुकीचं करणार नाही. निदान तेवढं तरी ओळखतो मी त्याला. कोणास ठाऊक काय करणार आहे.
एकतर ही निवेदिता त्याच्या आयुष्यात आल्यापासून ना काहीतरी वेगळंच वागतोय. जादू केलीये माझ्या लेकावर आणि काय. अश्विनी, काय ग, काय झालं? तू अशी वाघ मागे लागल्यासारखी का खातीयेस? काही नाही, मला एक काम आठवलं, निघते मी. कुठे निघालीस अश्विनी? ए अगं, काय चाललंय ना आपल्या घरात काही कळत नाही. कुणाचं कोणाला ताळमेळ उरलेला नाहीये इथे. अभय, अरे जरा बघ ना अश्विनी एवढ्या घाईघाईत कुठे गेली ते. बघतो. मालती अगं लहान आहे का ती? त्याला शोधायला पाठवलं असते. तुम्ही नाश्ता करा, छान झालेत पोहे, घ्या. नको. तुमचं नाव? विराज. आणि तुमचं? स्नेहा. नेवी, मला वाटतं रजिस्ट्रेशन इथेच चालू. चल ये. नेक्स्ट. तुमचं नाव? यशोधन नाईक. आणि यांचं? निवेदिता देशमुख. नक्की तुम्ही दोघं नवरा बायको आहात ना? हो, तुम्ही असं का विचारता मॅडम? मग तुमची आडनाव वेगळी कशी? म्हणजे आजकालच्या मुली सासर सोबत माहेरचं पण आडनाव लावतात, पण तुमचं तेही नाही. हो, ऍक्च्युली लग्नानंतर मी लिगली माहेरचं नाव कमी नाही केलंय, त्यामुळे सध्या माहेरचंच आडनाव लावते मी. हो, आणि मंगळसूत्र पण घातलंय तिने प्रूफ म्हणून. तुमच्या यांना स्पर्धेत भाग घ्यायची भारीच हौस दिसते. हे घे पॅम्पलेट, तुमचा 12 नंबर आहे. यावर नियम अटी आहेत, ते नीट वाचून घ्या. थँक्यू. थँक्यू. रजिस्ट्रेशन सर्व झालेत ना? मी बंद करते. मला करायचंय पार्टिसिपेट. तुमचं नाव? अश्विनी नाईक. आणि हे माझे मिस्टर अभय नाईक. नमस्कार नमस्कार, कसे काय? बरं मा. तर उपस्थित सर्व स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचे सुद्धा मी अंकिता प्रभुवालावलकर, या कार्यक्रमाची होस्ट, जबरदस्त जोडी 2024 या स्पर्धेत आमच्या AWJ संस्थेमार्फत सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आयुष्यात ना वेळ खूप महत्वाची आहे. म्हणजे बघा, शर्यतीमध्ये एका सेकंदाने हरलेल्या धावपटूला त्या एका सेकंदाचं महत्व माहित असतं. तसं आता आपल्या आयुष्यात आपण दुसऱ्या कुठच्या तरी व्यक्तीला वेळ देणार म्हटल्यानंतर ती आयुष्याची शर्यत जिंकण्यासाठी तो वेळ तितकाच महत्वाचा ना. म्हणजे बायकोची नवऱ्यासाठीची कंप्लेंट असते ना की माझा नवरा मला वेळच देत नाही. म्हणजे काय, तर बायकोला वेळ देणं आणि बायकोला तुम्ही किती आणि कसा वेळ देताय यावरती तुमचं नातं किती घट्ट आहे ना ते ठरतं. आणि त्याचसाठी आमच्या AWJ या संस्थेने ही गमतीशीर स्पर्धा आयोजित केली आहे, ज्यामध्ये तुमचं आणि तुमच्या बायकोचं नातं किती घट्ट आहे हे कळणार आहे. तर आजची ही गमतीशीर स्पर्धा आयोजित करण्याचा आमच्या AWJ संस्थेचा उद्देशच हा आहे की आम्हाला तुमची नाती घट्ट करायची आहेत, तुमची नाती मजबूत बनवायची आहेत. आणि त्यासाठी आपण खास जजेसना आमंत्रित केले, ज्यांना तुम्ही मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये बघितलंच असेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जजेस सुद्धा नवरा बायको आहेत बरं का. तर मी स्वागत करते श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांचं.
अजून एक खास गोष्ट, येत्या 10 जून पासून निर्माते म्हणून त्यांची नवीन मालिका आपल्या बेटीसाठी येते, भूमिकन्या. साद घालते निसर्ग राजा. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सर, मॅम, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या स्पर्धकांसाठी 2 शब्द बोलावेत. नमस्कार. जबरदस्त जोडी या स्पर्धेसाठी आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. मित्रांनो, नात्यात बॅलन्स टिकवणं हे खूप जिगरीचं काम आहे. आणि ते बॅलन्स कसं टिकतं माहितीये? विश्वासाने. एकमेकांच्या चुका पोटात टाकून नव्याने आयुष्य शोधणाऱ्याचा हव्यास. मग लग्नाची गाडी बरोबर चालते. आणि म्हणूनच आज आम्ही इथे आलोय तुमच्या लग्नाची गाडी कशी चालू आहे ते बघायला. मी तर खूप एन्जॉय करणार आहे आणि तुम्ही सुद्धा भरपूर एन्जॉय कराल, यात काही शंका नाही. सगळ्या स्पर्धकांना आमच्याकडून खूप शुभेच्छा. गौरव सर. नाही, मी फार काही बोलणार नाहीये, कारण मी खूप उत्सुक आहे स्पर्धेत काय होतंय हे बघायला. दुसरं म्हणजे लग्न झाल्यावर पुरुषांनी थोडं कमी बोलावं. लग्न टिकतं. एनिवे, मी फार काही बोलणार नाहीये. स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नीट खेळा. धन्यवाद श्रुती मॅम. धन्यवाद गौरव सर. मी तुम्हा दोघांनाही विनंती करते की तुम्ही कृपया स्थानापन्न व्हावं. तर आता मी स्पर्धेची रूपरेषा सांगते. या स्पर्धेमध्ये एकूण 7 जोड्यांनी भाग घेतलेला आहे. जो स्पर्धक एका खेळामध्ये अपयशी ठरेल त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल. नो ऑप्शन. जसं नवऱ्याकडे बायकोचं ऐकण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नसतो ना, अगदी तसंच. आणि हो, सगळ्या नवऱ्यांना सांगते की यामध्ये तुमची चांगलीच पोलखोल होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या बायकांना किती ओळखता ना याची परीक्षा असणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितच उत्तर द्या. जर चुकूनही चुकीचं उत्तर दिलं आणि घरी गेल्यानंतर बायलेन तुमका वाढवणीन मारल्यान तर माका सांगा घेऊ नका. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुसूत्रता असणं खूप महत्वाचं आहे, म्हणजेच बॅलन्स. तर हीच सुसूत्रता तपासणारा आपला पहिला राऊंड असणार आहे, ज्याचं नाव आहे किसमे कितना है बॅलन्स. तर बघूया की कोणतं कपल हा बॅलन्स साधणार, कोणत्या कपलला घरी जाऊन शिक्षा मिळणार आणि कोणतं कपल ही ट्रॉफी घेऊन घरी जाणार. तर मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी पहिल्या राऊंडचा सेटअप लावून घ्यावा. तर मंडळी, किसमे कितना है बॅलन्स ह्या आपल्या राऊंड मध्ये आपण एक गमतीशीर खेळ खेळणार आहोत. एक मिनिट, तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? हा, म्हणजे मी कोकणातली आहे आणि मी लिंबू आणून ठेवले याचा अर्थ मी लिंबू घ्या आणि कोणाला गायब करा असं नाही सांगणार आहे. तर हा गेम अगदी सोपा आहे. या गेम मध्ये तुम्हाला अर्धा मिनिट एवढाच वेळ मिळणार आहे, हे आधी तुम्ही लक्षात घ्या. सोपा गेम आहे. तुम्हाला काय करायचं तर प्रत्येक कपलने एक लिंबू घ्यायचा आहे आणि कपाळाच्या मधोमध ठेवून तुम्हाला स्टेजच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत चालत जायचंय. जे कपल ही शर्यत जिंकतील ते पुढच्या राऊंड मध्ये जातील आणि जे हरतील त्यांनी त्याच लिंबाचा लिंबू सरबत करून आपल्या बायकोक द्यायचा. नेवी, जमेल ना आपल्याला? धन्या, बाकी सगळ्यांचे चेहरे बघ ना. हा खेळ कुणीही खेळलेला नसणार आहे, त्यामुळे सगळ्यांसाठी ही समान संधी आहे. अरे नेवी, काही करून आपल्याला जिंकावं लागेल. तर मी आता सगळ्या वहिनींना विनंती करते की त्यांनी एक एक लिंबू घेऊन यायचंय. तर सगळ्यांनी लिंबू घेतलेत. एकदा प्रेक्षकांना दाखवा. आणि आता आपल्या समोर येते जोडी नंबर 1. वहिनी रेडी आहात तुम्ही? तुमची वेळ सुरू होते आता.
वा वा, खूप छान खेळताय तुम्ही, खरंच खूप छान खेळताय. सगळ्यांनी प्रोत्साहन द्या, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या पहिल्या जोडीसाठी. एवढे शांत बसला तर कसे खेळतील ते? पटकन पटकन पटकन, तुमच्याकडे फार कमी वेळ राहिलेला आहे, लवकर हा गेम पूर्ण करायचा आहे तुम्हाला. अरे यार, खूप छान खेळलात तुम्ही, पण इट्स ओके. तर तुम्ही या स्पर्धेतून बाद होताय, पण तुम्ही समोर बसून इतर जोड्यांना चीअर करू शकता. मालती, केतकी, लवकर बाहेर या. मालती, लवकर ये ग. हो, 1 मिनिट, काय झालं? वाघ मागे लागल्यासारखे का ओरडताय? अगं तू आधी खाली बस. पाहिलंस का टीव्हीवर काय ते? आता आपल्या समोर येते जोडी नंबर 2. अगं बाई, निवेदिता आणि यश. हो, अगं सकाळी तुला टेन्शन आलं होतं ना, यश आणि निवेदिता पटकन कुठे निघून गेले ते. हे बघ, हे त्याचं उत्तर आहे. अगं बाई, आओ, अभय आणि अश्विनी पण दिसतायत तिथे. हो, म्हणजे ती घाईघाईत पोहे खाऊन गेली, ती डायरेक्ट इकडे गेले. पण हे सगळे इथे कधी आणि कसे पोहोचले? हे बघ, ते कधी आणि कसे गेले ना, त्यापेक्षा माझी दोन्ही मुलं टीव्हीवर दिसतायत, ह्याचा जास्त आनंद आहे मला. आपल्या या पहिल्याच राऊंडची पहिलीच जोडी विनर झालेली आहे, त्यामुळे जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. अभिनंदन तुमचं, आणि तुम्ही हा राऊंड जिंकलेला, त्यामुळे तुम्हाला मी स्टेजवरच थांबण्याची विनंती करते. आणि आता आपल्या समोर मी बोलवते पुढच्या जोडीला, जोडी नंबर 3. लिंबू घेऊन कुठे गेली होतीस? सरबत करायला आली आहे ना, चला. तुमची वेळ सुरू होते आता. जोडी नंबर 5 तर जास्तच उत्सुक दिसते मला. रेडी? तुमची वेळ सुरू होते आता. अभय हळू, पाडू नका अजिबात. चला चला, सरळ. जिंकायची स्पर्धा आपल्याला ही. हो, चलो चलो चलो. चिकट काय लागतंय? मला काय करायचंय, तुम्ही चला ना. काय करताय? काही बोलताय? काहीतरी बोलताय. खूप छान कोऑर्डिनेशन आहे. अभिनंदन. केतकी, जा पटकन, कोण आलंय ते बघ. केतकी, भाऊजी, ओ मालती, ओ टीव्हीवर आपला धन्या आणि निवी दोघे. वहिनी, अहो आम्ही सुद्धा तेच पाहतोय. तुम्ही बसा ना, बसा. हो हो, बसून घ्या, रेलून घ्या. खायला काही आणायचंय? आणू गरम गरम तळून. मालती, आता तुला काय झालं मध्येच? वहिनी, तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही बसा बसा. मुळात निवेदिताला या स्पर्धेत भाग घ्यायची गरजच काय होती? मालती, अगं नवरा बायकोसाठी गंमत म्हणून स्पर्धा असते ही. त्यामुळे त्या दोघांमधलं नातं अधिक घट्ट होईल आणि ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतील. अगं आता हे छोटे छोटे क्षणच नाती फुलवतात ना ग. असं कसं यांचं नातं फुलायला देईन मी? त्या निवेदिताला माझ्या डोक्यावर आयुष्यभर मिऱ्या नाही वाटू द्यायची मी.